अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत करीत प्रस्तुत विषय की बोध का होत नाही। आम्ही आयुष्यभर भजन कीर्तन प्रवचन इत्यादी ऐकतो आणि सत्संग करतो, अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा करतो, व्रत वैकल्य यज्ञ याग पूजा जप तप सर्व काही करतो, पण तरीही आपल्याला बोध का होत नाही आणि ईश्वरविषयक आपली जी ही तळमळ आहे, जो एक प्रकारचा ध्यास आहे, तो का आपला संपत नाही आणि आपल्याला स्थायी समाधानाची प्राप्ती का होत नाही, हा आजचा प्रश्न आहे। आणि प्रश्न विचारणारे हरिभक्तपरायण जानराव महाराज यांनी हा प्रश्न विचारला आहे आणि त्यांच्या प्रश्नाला आपण यथामती उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। प्रश्न असा आहे की या जगामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात। एक आहेत सत्वगुणी, दुसरे आहेत रजोगुणी आणि तिसरे आहेत तमोगुणी। सत्वगुणी कशाला म्हणतात? ज्यांची सत्वगुणामध्ये प्रतिष्ठा असते, म्हणजे ज्यांचा स्वभाव सत्वगुणी असतो। हा स्वभाव जन्मतःच आपल्याला प्राप्त असतो आणि जन्मतः सत्वगुणी स्वभाव प्राप्त असल्यामुळे ते भक्तिभाव किंवा ईश्वर देव आणि ज्याला म्हणतात धर्म आस्था याविषयी ते सतत जिज्ञासू असतात, ही त्यांची खास ओळख आहे। त्यानंतर रजोगुणी असतात, त्यांना लोभ आणि काहीतरी प्राप्त झालं पाहिजे म्हणजे कामना प्रधान असतात, ते त्यांना रजोगुणी म्हणतात। आणि काही तमोगुणी असतात, तमोगुणी म्हणजे एकदम पशुसारखंच त्यांचं वागणं असतं, खाणं पिणं मजा करणं आणि आपल्या स्वार्थासाठी हिंसा करणं, लोकांना ठगवणं आणि या प्रकारचे त्यांचे व्यवहार असतात। तर याविषयी श्रीमद्भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये विस्तारानं विवरण आलेलं आहे, आपण त्या ठिकाणी पाहू शकता। प्रस्तुत प्रश्न हा आहे की बोध का होत नाही, इतक्या व्यापक प्रमाणामध्ये अध्यात्माचा पाठपुरावा केल्यानंतरही आम्हाला स्थायी समाधान का होत नाही, हा प्रश्न आहे आणि याचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे। तर आपण पाहूया, सत्वगुणी जे असतात ते कसे असतात हे आपण पाहिलं, रजोगुणीविषयी जाणलं आणि तमोगुणीविषयी। आता सत्वगुणी जर आहे तर सत्वगुणामध्ये 2 भाग असतात, एक शुद्ध सत्वगुणी, एक असतात मलिन सत्वगुणी। शुद्ध सत्वगुणी जे आहेत ते ऐकीव विचारांना मान्यता देत नाही आणि ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, ते प्रत्यक्ष यथार्थ असेल विवेकाच्या कसोटीवर जर कसून जे सत्य प्राप्त होतं त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्यांना सत्वगुणी म्हणतात, ते शुद्ध सत्वगुणी। आणि त्यांची जी धाव असते ती धर्म अध्यात्म यांच्याकडे या विषयाकडे असते। आणि जे मलिन असतात त्यांची धाव जी असते ते सुखांचा उपभोग घेतला पाहिजे आणि आपल्या कामना पूर्ण केल्या पाहिजेत या दृष्टीने त्यांची धाव असते। आणि ह्या जे लोक असतात यांच्यावर एक आवरण आलेलं असतं, ते आवरण कशाचं असतं? पंथाभिमान मताभिमान संप्रदायाभिमान याचं ते आवरण असतं। आणि या आवरणाला छेदून जे पुढे वाटचाल करतात त्यांना सत्याचं दिग्दर्शन होतं, सत्याचं दर्शन होतं। त्यानंतर आहेत रजोगुणी। रजोगुणी म्हणजे चंचल वृत्ती चंचल बुद्धी, त्यांची बुद्धी चंचल असते कारण ते व्यावहारिक असतात आणि लोभामध्ये त्यांना त्यांची रुची असते आणि त्यांची जिज्ञासा असते आपलं कसं भलं होईल किंवा आपला स्वार्थ सिद्ध कसा होईल, या दृष्टीने जे जागरूक असतात त्यांना रजोगुणी म्हणतात। तर ते चित्त त्यांचं कसं असते?
म्हणजे चंचल चित्त असते आणि ते त्याला विक्षेप असं म्हणतात. त्यानंतर असतात तमोगुणी. तमोगुणी व्यक्ती जे असतात ते मलिन असतात, म्हणजे त्यांची जी बुद्धी असते ती अत्यंत मलिन असते. मलिन असते म्हणजे तिथे ज्ञानाचा प्रकाश नसतो, केवळ पशुतुल्य जीवन असतं. एका कुणाड्यामध्ये एक फोटो ठेवणे किंवा एखादी प्रतिमा स्थापन करणे आणि ईश्वर हा त्या कुणाड्यापुरता, त्या फोटोपुरता किंवा त्या प्रतिमेपुरताच आहे असं समजून त्या प्रतिमेलाच ईश्वर मानून तिथेच ते त्यांची आराधना, पूजा अर्चना जे काही असते त्यांचं म्हणजे आध्यात्मिक किंवा धार्मिक या नावाखाली जे काही म्हणजे प्रयत्न असतात ते त्या कुणाड्यापुरतेच असतात. ते भूत म्हणजे जे निवर्तले आहे, ज्यांचं देहावसन झालेलं आहे, अशा विभूतींची ते पूजा आराधना करतात. तर याप्रमाणे आपण पाहिलं सत्वगुणी बुद्धीवर आवरण पडलेलं असतं पंथाभिमान, मताभिमान यांचं. रजोगुणी हे चंचल बुद्धी असल्यामुळे त्याला ती बुद्धी सतत म्हणजे अनेक चित्त विभ्रांत असते. हे बरोबर आहे, कधी त्यांना असं वाटतं की हे बरोबर आहे, कधी वाटतं ते बरोबर आहे, कधी वाटतं याच्यामध्ये म्हणजे विविध प्रकारचे संशय, भ्रम आणि शंका कुशंका त्यांच्या मनात जागृत असतात. त्यामुळे त्यांचे चित्त जे आहे ते सतत हिंदकळत असते, म्हणजे चंचल चित्त असते, त्याला विक्षेप म्हटलं जातं. आणि जे तमोगुणी असतात त्यांना म्हणजे मलिन चित्त असतं त्यांच्या चित्तामध्ये सत्याची धारणा होत नाही. आता आवरण म्हणजे जसं एखाद्या सूर्यकिरण येत आहेत किंवा या विद्युत बल्बचा जो प्रकाश येत आहे त्याच्यावर जर आपण एखादा म्हणजे कापड म्हणजे मध्ये ठेवलं तर तो त्या प्रकाशावर काय करतो, आपण आवरण टाकतो आहोत. ते आवरण बाजूला केलं की तो प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येईल. त्याप्रमाणे सत्वगुणी जी बुद्धी असते त्याच्या आणि ईश्वराच्या मध्ये एक पंथाभिमानाचं आवरण असतं. ते आवरण बाजूला केलं की त्यांना सत्याचं दर्शन होतं. आता विक्षेप म्हणजे एखाद्या भांड्यात आपण पाणी घेतलं आणि ते सतत हालतं ठेवलं, म्हणजे हलवत राहिलो त्या पाण्याला, तर त्या पाण्यामध्ये आपली प्रतिमा स्पष्ट दिसत नाही, कारण ते हेंदकाळत असतं ते पाणी. म्हणजे ते चित्त जे आहे ते कसं आहे, चंचल आहे. अनेक शंका कुशंका आणि अनेक संकल्प विकल्प सतत उठत असल्यामुळे त्यांचं जे चित्त असतं ते दोलायमान असतं आणि त्याला विक्षेप असं म्हटलं जातं. तर त्याचं उदाहरण आपण पाहिलंच की जर सतत पाणी हलतं असलं तर आपला चेहरा त्याच्यात व्यवस्थित दिसत नाही. त्याप्रमाणे सतत जर चित्त अनेक प्रकारच्या म्हणजे कामनांमध्ये, लोभामध्ये जर संलग्न असलं तर त्या ठिकाणी त्या चित्ताला स्थिरता नसते. ते चित्त स्थिर नसल्यामुळे सत्याचं ग्रहण तो रजोगुणी मनुष्य करण्यास असमर्थ असतो. आणि जे तमोगुणी लोक असतात, तमोगुणी साधक असतात, त्यांच्यावर मलिन एक म्हणजे आवरण असतं, मलिन चित्त असतं त्यांचं. मलिन म्हणजे एखाद्या स्वच्छ पाण्यामध्ये आपण जर मूठभर धूळ टाकली तर ते गढूळ होऊन जाईल आणि गढूळ पाण्यामध्येही आपला चेहरा स्पष्ट दिसणार नाही. म्हणजे आवरण, विक्षेप आणि मल हे 3 प्रकारचे म्हणजे अवरोध आहेत आपल्या बुद्धीच्या आणि त्या सत्याच्या मध्ये. तर मळ कशानं निघेल, धुतल्यानं मळ निघते हे तर आपल्याला माहीत आहे. तर ते कशानं धुवावं लागेल आपल्याला, सत्संगतीनं. सत्संगतीमध्ये जसा जसा जो तमोगुणी मनुष्य रममाण होईल तसं तसं त्याचं चित्त जे आहे ते म्हणजे स्वच्छ होईल, शुद्ध होईल. त्यानंतर जे विक्षेप असलेलं चित्त आहे, ज्याला रजोगुणी चित्त म्हणतात किंवा रजोगुणी बुद्धी म्हणता येईल, ती बुद्धी कधी म्हणजे शांत होईल त्याचं चित्त, याविषयी जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की जर ते त्यांच्या कामनेची धाव कमी झाली आणि म्हणजे ज्याला म्हटलं जाते की लोभ आणि कामनापूर्ती यामधून जर त्यांचं चित्त अंशतः का होईना जर उपराम झालं तर ते म्हणजे चंचल चित्त जे आहे
ते म्हणजे सत्याला ग्रहण करण्याचे अनुकूल होईल. आणि आवरण म्हणजे सत्वगुणी बुद्धीवर पडलेला जो एक प्रकारचं आवरण आहे, एक प्रकारचा जो पडदा आहे, तो पडदा कशानं जाईल तर यथार्थ, प्रत्यक्ष आणि ज्याला म्हटलं जाईल बुद्धी म्हणजे बुद्धीचं समाधान होणारं असं जेव्हा सद्गुरूकडून त्याला उपदेश मिळेल तेव्हा त्याचं चित्त जे आहे ते संप्रदायाभिमान, मताभिमान याचं त्याच्या चित्तावर पडलेलं आवरण दूर होईल. तर याप्रमाणे आपण मल, विक्षेप आणि आवरण या 3 जे अवरोध आहेत सत्याला ग्रहण करण्याच्या आणि त्या साधकाच्या मध्ये ते आपण पाहिले. आणि मल, विक्षेप आणि आवरण हेच आपल्याला सत्यापासून दूर ठेवतात. तर आपला स्वभाव कसा आहे आणि आपण आपल्या चित्तावर मल बसलेला आहे का, चित्त म्हणजे विक्षेप म्हणजे ज्याला म्हणतात चंचल चित्त आहे का, किंवा आपल्या चित्तावर एखाद्या मताचं किंवा पंथाचं असं आवरण आलेलं आहे का, याचं निरीक्षण आपण स्वतःच करायचं आहे. आणि ते एकदा निरीक्षण पक्क झालं मग एकदा आपला रोग किंवा आपली व्याधी आपल्या लक्षात आली म्हणजे आपण ज्याप्रमाणे उपचार करतो त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीच्या चित्ताचा विकार लक्षात आला म्हणजे आपण त्यावर उपाय करू. आणि तो उपाय केल्यानंतर मग बुद्धी सत्य ग्रहण करण्यास समर्थ होते. आणि एकदा बुद्धीला सत्याचं दर्शन झालं म्हणजे मग असं तुकाराम महाराज म्हणतात की येतो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता. तेव्हा त्या सत्य हा जो सूर्य आहे, सत्य सूर्य याचा प्रकाश आपल्या अंतःकरणापर्यंत येतो आणि मग आपण स्थायी समाधानाला पात्र होतो. हेच हरिभक्तपरायण श्री जानरावजी महाराज यांच्या शंकेचं अत्यल्प उत्तर आहे. आशा आहे या उत्तराने आपलं समाधान झालेलं असेल. आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका संशयाविषयी अवश्य नोंद करू शकता. धन्यवाद. सद्गुरू भगवान की जय. विश्वरूप परमात्मा की जय. ओम शांती शांती शांती.